राज्याचे उपमुख्यमंत्री श्रद्धेय अजितदादा दुर्घटनेमध्ये आपल्या सर्वांच्या मधून गेलेत. ही बातमी धक्कादायक आहे. महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं प्रशासकीय पातळीवर, मंत्रिमंडळाच्या पातळीवर जी एक पोकळी निर्माण होणार आहे, ती पोकळी असह्य होणारी आहे किंवा महाराष्ट्राचं नुकसान होणारी ती ठरणार आहे. एक उत्तम प्रशासकाच्या अंगी जे गुण असावे लागतात, प्रत्येक शब्द स्पष्ट बोलण्याचे धारिष्ट्य ज्यांच्यामध्ये आहे तो उत्तम प्रशासक असतो. रणनीती आखून काम न करता जे आपल्या मनाला योग्य वाटतं ते स्पष्ट बोलून प्रशासन हाकारण्याची कला ही दादांच्या मध्येच होती. एक अशा प्रकारचा निर्भीड, समाजाच्या दृष्टीनं समाजाचं हित विचारात घेऊन निर्णय करणारा, भविष्यामध्ये ह्या राज्याचं नेतृत्व करणारा, अशी जी काही दादांची प्रतिमा होती, आपल्या सर्वांचं दुर्भाग्य आहे ते आपल्यात आता राहिले नाही. मी आपल्या तालुक्याच्या वतीनं, अकोले तालुक्याच्या वतीनं, तालुक्यातील सर्व संस्थांच्या वतीनं, व्यक्तिगत माझे त्यांच्याबरोबरचे संबंध होते म्हणून व्यक्तिशः मी दादांना श्रद्धापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. एक आठवण जरूर सांगावीशी वाटते. दादा घरी जेवायला आले होते, सध्या पितर साहेब पण होते. दादांनी जेवण करताना सुद्धा अतिशय आनंदानं, समाधानानं कार्यकर्त्यांच्या बरोबर बोलता बोलता जेवण केलं. आमचं सगळं घर पाहिल्याच्या नंतर ते मला म्हटले की तू घर चांगलं बांधलंय, पण मला दाखव की आई वडिलांच्यासाठी स्वतंत्र रूम आहे का आणि त्या रूम मध्ये त्यांची स्वतंत्र व्यवस्था आहे का हे मला दाखव. जेव्हा मी म्हटलं की आपण जाऊ त्यांच्या बरोबर बोलू, पण जेव्हा ते निघाले तेव्हा पहिली जी पायरी होती ते मला म्हटले सगळं घर उत्तम बांधलंय, पण पहिली पायरी काही तुमची विशिष्ट उंचीवर असायला पाहिजे होती, तशी नाही. इतकं बारकाईनं निरीक्षण करणारा माणूस, इतकं बारकाईनं निरीक्षण करणारा माणूस, आणि आईवडिलांच्या प्रती इमारत पाहून उपयोग नाही, घर पाहून उपयोग नाही, आईवडिलांच्या प्रती मुलं लक्ष देतात की नाही आणि ते आनंदी आहेत की नाही हे समजून घेणारा मानवी हृदयाचा दुसरा कार्यकर्ता, दुसरा नेता नाही. ही आठवण मला आज मुद्दाम सांगावीशी वाटते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रद्धेय अजितदादा